मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दावेदार, सौ सरला बापूसाहेब जाधव अनुभवी, प्रामाणिक आणि विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध। तुमचं एक मत मेशी गणाचा चेहरा मोहरा बदलू शकतं। विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरलाताईंचा विजय निश्चित करा। दादागिरी बिल्कुल नहीं है, दादागिरी नहीं। मालेगावात मोठी कारवाई, आविष्कार भुसेसह 60-70 जणांवर गुन्हा दाखल। मालेगाव शहरात मोठी कारवाई, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे सुपुत्र आविष्कार भुसे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे सुमारे 60 ते 70 कार्यकर्त्यांविरुद्ध मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आविष्कार भुसे यांच्या नेतृत्वाखाली टेहेरे चौफुली येथे गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी मालेगाव परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनादरम्यान आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी आक्रोशित नागरिकांकडून करण्यात आली। तथापि या आंदोलनामुळे सार्वजनिक शांतता भंग, विनाकारण वाहनांना अटकाव तसेच जिल्हाधिकारी नाशिक यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणामुळे मालेगाव परिसरात पुन्हा एकदा राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला असून पुढील तपास छावणी पोलिसांकडून सुरू आहे। S9 TV न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव। पोलिसांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की 4 दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी संपवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण हे करू। आपण म्हटलं की मंत्र्याचा मुलगा म्हणून आंदोलनात नाही सहभागी झाला, परंतु आता या मंत्री महोदयांकडे, या सरकारकडे तुमची काय मागणी आहे? त्याबद्दल सरकारी पक्षामध्ये आहात? मंत्री महोदयांकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्व कॅबिनेटच्या दिवशी सर्वांची भेट झाली, त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी तेव्हाच त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवू। पण जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाहीये तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाहीये आणि शासकीय वकील जोपर्यंत भेटत नाही तर तोपर्यंत त्यांना पुढची प्रक्रियेला वेळ लागतो। आमची एवढीच भूमिका आहे की जर गुन्हेगार आपल्याला सापडलेला आहे, गुन्हा सिद्ध होतोय, तर काही गोष्टी आपण जलद गतीने त्या झाल्या पाहिजे एवढी आम्हाला आमची फक्त मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना, प्रशासनाला, न्यायालयाला विनंती। आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनानेच त्यांनी आम्हाला पण सहकार्य बदल करतायत। बघा, असं बिलकुल नाही आहे। ते त्यांचं कर्तव्य निभावत आहेत, आम्ही आमचं कर्तव्य निभावतो आहोत। आपल्याला सर्वांना मिळून, मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला सर्वांना मिळून हा सर्व विषय साईडला ठेवून या विषयाकडे गांभीर्याने बघायला पाहिजे। त्या दृष्टिकोनाने आपण त्या विषयाला बघा। मी पूर्ण आंदोलनात कुठेच फ्रंटला नव्हतो, कुठेच पुढे आलो नाही, याच्याकरताच आलो नाही की या विषयाला कुठल्याही प्रकारचं राजकीय स्वरूप प्राप्त नाही झालं पाहिजे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।